नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी 2023 मध्ये पोलीस भरती झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये, यामध्ये बघितलं तर सामान्य ज्ञान यामधील राज्यघटना या विषयावर आपल्याला जे प्रश्न विचारण्यात आलेले आहे, हे प्रश्न आपण टॉपिकनुसार आपल्या या चॅनलवर आपण घेणार आहोत। आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये घटना निर्मिती या टॉपिकवरील एकूण आपण 4 प्रश्न बघणार आहोत आणि हे 4ही प्रश्न बघितलं तर 2023 मध्ये विचारण्यात आलेले आहे। तर पहिला जो प्रश्न आहे त्याकडे थोडंसं लक्ष द्या। पहिला प्रश्न दिलेला बघितलं, भारताचे संविधान कधी अंमलात आले? हा प्रश्न आहे बघितलं तर भंडारा चालक 2023। याचं उत्तर इथे बघितलं तर 26 जानेवारी 1950 पासून आपल्या भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाला। मग याचं आपल्याला काही एक्सप्लेनेशन सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे, कारण आपण 2024 मध्ये परीक्षा देत आहोत। तर हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे, तर याच दृष्टीने आपल्याला कोणता आणखी प्रश्न विचारू शकतात, त्यासाठी हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक्सप्लेनेशन महत्त्वाचं आहे। यामध्ये बघितलं तर हा दिवस आपण बघितलं तर प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन म्हणून आपण साजरा करतो। परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे। 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन म्हणून साजरा करतो। याचं कारण का बरं? तर आपल्या भारतीय राज्यघटना या दिवशी अंमलात आली होती। मग याचं कारण काय? तर याचं कारण असं आहे बघितलं तर डिसेंबर 1929 मध्ये काँग्रेसचं अधिवेशन होतं। ते अधिवेशन होतं बघितलं तर लाहोर येथे, आणि या अधिवेशनाचं नाव आहे लाहोर अधिवेशन, आणि याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू। आणि या अधिवेशनामध्ये एक ठराव पास करण्यात आला, आणि या ठरावामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की बघितलं तर हा पूर्ण स्वातंत्र्याचा ठरावानुसार, म्हणजे एक पूर्ण स्वातंत्र्याच्या ठरावानुसार 26 जानेवारी 1930 हा भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करावा। काळजीपूर्वक लक्ष राहू देऊ की बघितलं तर 26 जानेवारी 1930 हा भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करावा, असा ठराव तिथे पास करण्यात आला होता। आता आणखी याच्यामध्ये एक आणखी महत्त्वाची गोष्ट आहे की पंडित नेहरूंनी बघितलं तर चरखा असलेला जो तिरंगा आहे हा रावी नदीकाठी फडकवला होता। तर ही पण एक गोष्ट इथे थोडीशी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे। म्हणजे आपण अभ्यास करतो तर अभ्यास फक्त प्रश्न वाचून पाठ केल्यानं होणार नाही, तर त्या प्रश्नाची पार्श्वभूमी पण सुद्धा समजणं आपल्याला गरजेचं आहे, कारण परीक्षा ही 2024 मध्ये होणार आहे। पुढचा प्रश्न बघितला तर सेकंड नंबरचा प्रश्न आहे, भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले? दुसरा प्रश्न बघितला तर भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले? हा प्रश्न सुद्धा बघितलं तर 2023 मध्ये आलेला प्रश्न आहे, आणि हा प्रश्न बघितलं तर 3 ते 4 वेळा रिपीट झालेला आहे 2023 मध्येच। ओके, आता आपण बघू भारताच्या राज्यघटनाची आपण कधी स्वीकार केला, तर कधी स्वीकार केला तर याचं उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी। मग ज्या दिवशी आपण स्वीकार केला आपल्या राज्यघटनेचा, त्या घटनेला आपण म्हणतो मूळ घटना। लक्षात ठेवसाल, मूळ घटना। आणि इथे बघितलं तर 26 नोव्हेंबर हा दिवस आपण बघितलं तर संविधान दिवस म्हणून आपण साजरा करतो पूर्ण भारतामध्ये। आणि मग मूळ राज्यघटनेमध्ये आपल्या बघितलं तर त्यावेळेस बघितलं तर भाग किती होते तर 22, त्यानंतर कलमे किती होती तर 395, आणि जे परिशिष्ट होते ते किती होते तर 8। म्हणजे हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे। ज्या दिवशी आपण राज्यघटना स्वीकारली तिला आपण म्हणतो मूळ राज्यघटना। मग मूळ राज्यघटनेमध्ये एकूण भाग किती होते तर बघितलं तर 22, कलमे किती होते तर 365, आणि परिशिष्ट किती होते तर 8। हे एक महत्त्वाची गोष्ट आहे। त्याचबरोबर बघितलं तर भारताचे राष्ट्रगीत आणि भारताचे राष्ट्रगान हे बघितलं तर 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकारले। बघितलं राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान हे कधी स्वीकारले तर 24 जानेवारी 1950 रोजी। यामध्ये जे राष्ट्रगीत आहे हे बघितलं तर जन गण मन, आणि हे कोणी लिहिलं? रवींद्रनाथ टागोर यांनी। आणि ह्यांनी कोणत्या कादंबरीतून किंवा कोणत्या पुस्तकातून घेतलं तर गीतांजली। हे एक महत्त्वाचं आहे। नंतर बघितलं तर राष्ट्रगान हे बघितलं तर वंदे मातरम, आणि हे कोणी लिहिलं तर बंकिमचंद्र चॅटर्जी, आणि यांनी बघितलं तर हे आनंदमठ या कादंबरीतून किंवा या पुस्तकातून हे घेण्यात आलेलं आहे। हे पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे। आता हे झालेले आहेत 2 प्रश्न। आता तिसरा जो प्रश्न आहे, तिसरा प्रश्न बघितलं संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? आणि हा प्रश्न बघितला तर मुंबई पोलीस 2023 मध्ये आलेला प्रश्न आहे। आता याचे अध्यक्ष कोण होते तर बघितलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद।
पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक कोणत्या वर्षी झाली किंवा कोणत्या दिवशी झाली, तर हे बघितलं तर 11 डिसेंबर 1946 रोजी. पण यांच्या नावाची शिफारस कोणी केली, तर JP कृपलानी यांनी. आणि अनुमोदन कोणी दिलं होतं, तर वल्लभभाई पटेल यांनी. त्याचबरोबर उपाध्यक्ष कोण होते, तर SC मुखर्जी. आता हे जे बघितलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या संविधान सभेचे काय होते बघितलं तर परमनंट, म्हणजे काय म्हणून आपण याला परमनंट का म्हणून आपण हे अध्यक्ष होते. पण याच्यापूर्वी बघितलं याच्या म्हणजे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. आणि इथे बघितलं तर 9 डिसेंबर 1946 रोजी जेव्हा संविधान सभेची पहिली बैठक झाली होती, त्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते, तर सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हा हे काय होते, तर तात्पुरते होते. आणि हे कोण्या देशाच्या प्रतीनुसार आपण त्यांची नेमणूक केली होती, म्हणजे तात्पुरत्या अध्यक्षाची, तर हे पण लक्ष ठेवसान फ्रान्सच्या. या 2 कॉन्सेप्टवरून लक्ष ठेवा. त्याचबरोबर बघितलं तर भारतातले जे घटनात्मक सल्लागार होते हे कोण होते, सर BN राव. आणि सर BN राव यांनी बघितलं तर म्यानमार या देशाची त्यांनी घटना निर्मिती केलेली आहे. त्यानंतर घटनेचा जो कच्चा मसुदा आहे हा सुद्धा त्यांनी तयार केलेला आहे, सर BN राव यांनी. आता ही झालेली आहे बेसिक कॉन्सेप्ट प्रश्नाच्या दृष्टिकोनातून. आता एक आणखी प्रश्न आहे, तो प्रश्न आपण समजून घेऊ. तो प्रश्न होता बघितलं तर प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते. यामध्ये बघितलं तर 2 म्हणजे महिलांचे नाव आहे. हे दोन्ही पण महिलांचे नाव आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. तर थोडंसं जे सदस्य आहे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघू. त्यामध्ये बघितलं तर जे संविधान सभा होती, संविधान सभेमध्ये एकूण जे सदस्य होते 389. किती? 389. त्या 389 मधले बघितलं तर ब्रिटिश प्रांतामधले किती, तर 292. ब्रिटिश प्रांतामधले किती, तर 292. आणि बघा संस्थानिक म्हणजे जे संस्थानिक होते त्यांचे प्रतिनिधित्व किती, तर 93 म्हणजे 93. आणि जे कमिशनर प्रांत हे बघितलं तर किती, 4. याची बेरीज केली तर हे उत्तर येते बघितलं तर 389. आता यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की या संविधान सभेमध्ये जे 389 सदस्य होते त्यामध्ये बघितलं तर एकूण 15 महिला होत्या. किती होत्या? 15 महिला. आणि या 15 महिलापैकी बघितलं तर 14 काँग्रेसच्या होत्या आणि एक कोणत्या होत्या, मुस्लिम लीगच्या. त्या कोणच्या, तर बघा बेगम रसूल. आणि या कुठच्या होत्या, तर उत्तर प्रदेश. आता बघितलं तर या 15 ज्या महिला आहे यापैकी ज्या 7 महिला आहे, या 7 पैकी या ऑप्शनमध्ये 2 महिला आहे. एक आहे बघितलं तर हंसा मेहता आहे आणि दुसरं बघितलं तर राजकुमारी कौर आहे. मग या 15 महिलापैकी 7 महिला आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहे. त्यामध्ये पहिले बघितलं तर बेगम रसूल या मुस्लिम लीगच्या होत्या, या उत्तर प्रदेशच्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या बघा दशयनी वेलापुलम या बघितल्या तर मद्रासच्या होत्या आणि या घटना समितीमधील एकमेव दलित स्त्री होत्या. लक्ष राहू दे सांग, मद्रासमधल्या एकमेव दलित स्त्री. त्यानंतर बघा अँटी मस्करीन हे त्रवणकोर केरळमध्ये लोकसभेवर निवडून आलेल्या या पहिल्या महिला होत्या. बघितलं तर केरळमधील लोकसभेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला. त्यानंतर राजकुमार अमृता कौर हे केंद्रीय प्रांत आणि हे देशातल्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री होत्या. सरोजिनी नायडू या बघितल्या तर बिहारमधून आणि या पहिल्या गव्हर्नर होत्या आपल्या भारतातल्या. नंतर सुचेता कृपलानी या उत्तर प्रदेशमधल्या होत्या आणि या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. कोण, तर पहिल्या महिला मुख्यमंत्री. नंतर बघितलं तर हंसा मेहता हे बघितलं तर बॉम्बे आणि ह्या UNO म्हणजे युनायटेड नेशन ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये मानवी हक्क आयोगाच्या उपाध्यक्ष होत्या. म्हणजे बघितलं मुलांनो, एक काळजीपूर्वक लक्ष द्या. 2024साठी आपण अभ्यास करत आहोत तर आपल्याला थोडीशी आपल्याला जे आलेले क्वेश्चन आहे त्यावरून आपल्याला तो टॉपिक आपल्याला समजणं गरजेचं आहे, म्हणजे तुमचा कोणताही प्रश्न इथे चुकणार नाही. हे असं पूर्ण आपण अभ्यास करत राहिलो तर आपले कोणताही प्रश्न चुकणार नाही याची आपण गॅरंटी घेतो.
त्यामुळे तुम्हाला हे सर्व कॉन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी आपण बघितलं तर हे आजचा आपला व्हिडिओ घेतलेला आहे. त्याचबरोबर बघितलं तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करायसाठी. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.